नमस्कार, मी सुरेश ठमके। ग्राउंड झिरो या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत। देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्राची गरज भागवणारा फाउंड्री उद्योग सध्या अनेक अडचणींचा सामना करतो। कोरोनाच्या काळातही विविध अडचणींवर मात करत हा उद्योग कसा तग धरून आहे या बातमीसह पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध बातम्यांचा आढावा घेऊया या विशेष बातमीपत्रात। कोल्हापूरला उद्यम नगरी म्हणून ओळखलं जातं। लहान मोठे स्पेअर पार्ट तयार करणारे अनेक उद्योग इथे आहेत। लोखंड वितळवून साच्यात योग्य प्रमाणे विविध पार्ट्स तयार करण्याचे अनेक कारखाने इथे आहेत। या उद्योगालाच फाउंड्री उद्योग असं म्हटलं जातं। कोल्हापूर फाउंड्री हब आहे, मात्र या ठिकाणी अनेक बाबी नाही आहेत, अडचणींचा सामना करावा लागतोय। कोल्हापुरात तयार झालेले स्पेअर पार्ट्स देशभरात सगळीकडे पाठवले जातात। देशामध्ये जे काही नावाजलेला फाउंड्री एरिया म्हणून ट्रीट केला जातो, तर हा कोल्हापूर आहे आणि याचा ॲक्च्युली औद्योगिक उद्योगधंद्याला मुख्यत्वे करून वाहन उद्योगधंद्याला फार मोठा सपोर्ट आहे। इथून तयार होऊन जाणारे जे काही कास्टिंग आणि मशीनिंग केलेले पार्ट आहेत हे वाहन उद्योगाला बऱ्याच प्रमाणात जातात, तेवढ्याच प्रमाणात एक्सपोर्ट पण होतात। वाहन उद्योगाला इथून फार मोठा सपोर्ट आहे। अन्य क्षेत्रांप्रमाणेच कोरोनाचा प्रभाव या क्षेत्रावरही पडला। या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार काम करतात। कोरोनाच्या काळात परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावी परतल्यानं या उद्योगावर संकट आलं। परप्रांतीय कामगारांना परत आणण्यासाठी आणि उद्योग स्टार्टअप करण्यासाठी उद्योजकांना या कामगारांना विमानानं आणण्याची पाळी आली। कोविड नंतर जसं ट्रेन बंद झाल्या, बस बंद झाल्या, त्यामुळं इथं उद्योगावर परप्रांतीयांमुळे प्रचंड प्रॉब्लेम झाला आपल्या इथं। कारण आपल्या इथं जेवढी इंडस्ट्री आहे तेवढी लोकल लोक आपली तेवढं सफाईच करू शकत नाहीत। त्यामुळे आपली बऱ्यापैकी आपण अवलंबून आहे परप्रांतीय लोकांवर। पण आता बऱ्यापैकी परिस्थिती सुरळीत व्हायला लागली आहे। बऱ्याच कारखानदारांनी विमानाने लोकांना आणून कारखाने आपले चालू केलेले आहेत काय, त्यामुळं आता बऱ्यापैकी म्हणजे 100% नाही पण एक साधारणतः 75% परिस्थिती प्री कोविडची जी होती, जे जानेवारी फेब्रुवारी जी होती तशा परिस्थितीत आपण आलेलो आहे। लोखंड वितळवून साच्यात योग्य स्पेअर पार्ट करण्याचं हे काम किती जोखमीचं असतं हे सांगतोय आमचा प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। फाउंड्री उद्योगामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते। परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात या उद्योगामध्ये काम करतात। कोविडच्या काळात हे सगळे कामगार पुन्हा आपल्या गावी गेले होते, मात्र इथल्या उद्योजकांनी त्यांना खास विमानाने या ठिकाणी आणून हा उद्योग पुन्हा सुरू केला आहे। लोखंडाचा रस जसा साच्यात ओतावा तसा जीव ओतून इथले कामगार काम करतात। अनेक कामगारांचा हा पिढीजात व्यवसायच झालाय। आमचं कुटुंब या उद्योगावर चालतंय। माझे वडील सुद्धा इथं या उद्योगावर कामाला होते आणि बऱ्यापैकी आमचं कुटुंब या उद्योगावर अवलंबून आहे। इथं मी आता 1 वर्ष झालं काम करतोय आणि 8 तास काम करतोय। बऱ्यापैकी काम व्यवस्थित आहे। सकाळी आम्ही 8 वाजता काम चालू करतोय। आल्यावर आमचं जे शिस्तबद्ध काम असते त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। जसं फाउंड्रीमध्ये आम्ही रस ओततोय, जीव ओतून काम करतोय आणि जे कास्टिंग त्यामध्ये निघतंय त्यामध्ये आम्हाला एक वेगळाच आनंद असतो। आणि फाउंड्री क्षेत्रातलं हे हार्डवर्क काही काम आहे। माझं नाव रवींद्र मारुती उपलानी। फाउंड्री उद्योगानं कोल्हापूरला खऱ्या अर्थानं उद्यमशील बनवलं। अनेक अडचणींचा सामना करत हा उद्योग अद्यापही तग धरून आहे। कोविडच्या काळात सुद्धा या उद्योगावरती अनेक परिणाम झाले, मात्र या उद्योगानं पुन्हा एकदा स्टार्टअप सुरू केलंय। वाढीव वीज बिल ही या उद्योगासमोरची मोठी अडचण आहे। अनेकदा सरकारकडे मागणी करूनही सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं व्यावसायिक सांगतात। त्यातच आयात निर्यातीमधील सवलती आणि अनेक संकट या उद्योगासमोर उभी टाकली आहेत। तर वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात विजेचे दर हे सगळ्यात जास्त आहेत। म्हणजे आता आपण बाकी गुजरात बरोबर, कर्नाटक बरोबर, तामिळनाडू बरोबर जर कम्पेअर केलं तर आमची राज्य सरकारकडून अपेक्षा आहे की विजेचे दर हे रेग्युलराइज करावेत, एका सस्टेनेबल रेटला ते आणावेत। काही सेक्टर्सला अनाकरण सबसिडी दिली जाती ती बंद व्हावी, म्हणजे सगळ्यांना एकसारखे दर होतील। केंद्र सरकारकडून आमची मुख्यतः अपेक्षा यही आहे की सरकार म्हणते एक्सपोर्टवर फोकस करा, पण कसं आहे आज चायनाचं जर तुम्ही बघितला तर चायनाचं गव्हर्नमेंट त्यांच्या उद्योजकांना एक्सपोर्टसाठी इन्सेंटिव्ह देते। म्हणजे त्यांना ट्रेड फेअर्समध्ये हे व्हायला, त्यांच्याकडचे लेबर आणि लँडचे रिफॉर्म जे आहेत, लॉज आहेत,
ते आपल्यापेक्षा फार सोपे आहेत. फाउंड्री उद्योगातल्या या अडचणींवर मात करण्यासाठी फाउंड्री उद्योग राज्यातून बाहेर पडण्यासाठी अनेकदा प्रयत्न करतोय. याचा फायदा घेऊन शेजारच्या कर्नाटक राज्यानं फाउंड्री उद्योगासाठी पायघड्याही घातल्या. त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडतात आणि तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत. त्या व्हाव्यात अशी उद्योजकांची मागणी आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात बरेच उद्योगधंदे हे कोऑपरेटिव्ह बँकांशी कनेक्टेड असल्यामुळं, या नागरी बँकांशी कनेक्टेड असल्यामुळे त्याच्या तेवढा सुविधा त्यांना मिळालेल्या नाहीत. तरी सरकारने आणि आरबीआयने प्रामुख्याने त्यांना कुठल्याही परिस्थितीत नागरी बँकांना देखील याच्यामध्ये काम करायला सांगितलं पाहिजे, तर उद्योगधंद्यांना एक सपोर्ट मिळेल. तसेच बऱ्याच बाकीच्या राज्यांनी MSEB म्हणजे लाईट बिलातली फिक्स चार्जेस, ज्या काळात उद्योगधंदा कमी चालला त्या काळातला फिक्स चार्जेसची माफी किंवा किंबहुना फिक्स चार्जेसमध्ये डिस्काउंट देऊन मदत केलेली आहे. तसेच या कोविडच्या 6-7 महिन्याच्या कालावधीमधील GST भरायला बरे मुदत दिली, परंतु आता लगेच ऑक्टोबर चालू झाल्यानंतर एकदमच सगळ्या त्या 6-7 महिन्याचे GST रिटर्न वगैरे भरायला एकदम जोरात मागणी करत आहेत. त्याच्यामुळे उद्योगधंद्यांवर प्रचंड प्रमाणात ताण पडत आहे. तर निदान राज्य शासनानं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे काय आर्थिक मदत जर करता येत नसेल तर किमान ह्या मार्गातून तरी उद्योगधंद्यांना सपोर्ट दिला पाहिजे, तरच उद्योगधंदे टिकतील. अन्यथा उद्योगधंदे अडचणीत येऊन सरकारला आणखी उलट महसूल मिळायला जास्त अडचणी निर्माण होतील. कोल्हापूरचा हा फाउंड्री उद्योग देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्राची गरज भागवणार आहे. मात्र अनेक अडचणींचा सामना करत हा उद्योग आता तग धरून आहे. प्रामुख्याने या उद्योगाला भेडसावणारी विजेची समस्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येते आणि त्याचमुळे शेजारच्या कर्नाटक राज्याकडून या उद्योजकांना पायघड्या घालण्याचा अनेक वेळा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र स्वाभिमानी उद्योजकांनी आपल्याच राज्यात राहण्याचा निर्णय प्राधान्यक्रमाने घेतला आणि हा प्रश्न सुटेल या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. मात्र याकडे आता राज्य सरकार लक्ष देणार का आणि हा उद्योग जो अडचणीत सापडलेला आहे त्याला भरीव अशी मदत करणार का, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. आता वेळ झाली आहे एका छोट्या विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. कुठे पिकलं, कुठे विकलं, बळीराजाच्या कष्टानं शिवारात काय फुललं. शेतीविषयक बातम्यांची संपूर्ण माहिती पहा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5:56 शेती मित्र मध्ये फक्त जय महाराष्ट्रवर. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. मराठ्यांना आरक्षण हा कधीच देऊ शकत नाही. मराठ्यांचा द्वेष करणारा माणूस आहे. मी काय बदलणार नाही. महाराष्ट्र सोडून निघून चालले, घर बदलायले असं काही नाही. जिथे आहे तिथेच आहे. जयंत पाटील काय देतात बघूया. लिबलेटची गोळी पण समाधान होण्यासाठी आणि कॅडबरीने पण समाधान होतं. राजकारण अनलिमिटेड पहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा ग्राउंड झिरो या विशेष बातमीपत्रात स्वागत. मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या साताऱ्यातील महाबळेश्वर मध्ये आता पर्यटकांची रीघ पुन्हा दिसू लागली आहे. कोरोनामुळे गेले 7 महिने इथला पर्यटक व्यवसाय बंद होता. मात्र आता वेण्णा लेक येथील घोडेस्वारी असेल, नौका विहार असेल किंवा टॅक्सी व्यवसाय असेल हा पुन्हा सुरू झालाय. त्यामुळे पर्यटक वळू लागले असले तरी अद्याप 30 पॉइंटना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही परवानगी लवकर मिळावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जाते. आता खूप चांगलं केलंय, हळूहळू चालू करावं पर्यटन वगैरे, त्यामुळे लोकांचा सुरुवात येईल जनजीवन. कसं वाटतं आता आणि आता महाबळेश्वर आता लॉकडाऊनमुळे जास्त लोकांची गर्दी नसल्यामुळं पर्यावरणाला ते खूप पूरक झालेलं आहे. त्यामुळे वातावरण खूप चांगलं झालेलं आहे महाबळेश्वरचं. इव्हन हिरवळ झाडीबिडी चांगली वाढलेली आहे. त्यामुळे आता पर्यटनाला खूपच चांगलं हे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे लोकांनी यावं इथं पर्यटनाला. फक्त एवढंच की सोशल डिस्टन्सिंगचं आपलं पालन करावं. हम लोग बॉम्बे से आए हैं
और वेदर इज वेरी नाइस। ये बोटिंग खुल जाएंगे आज, होपफुली लेक भी चालू हो जाएंगे। तो 7 महीने का जो लॉकडाउन था इसके बारे में बताइए, और आप भी आए हैं। लॉकडाउन में घर में बैठ बैठ के थक गए थे, तो इसके लिए निकल गए और यहाँ आए, बच्चे लोग बहुत एंजॉय कर रहे। वेदर इज वेरी नाइस और होपफुली आगे ये बीमारी भी खत्म हो जाए और लोग एंजॉय कर सके। दररोज लाखो रुपयांची उलाढाल असणाऱ्या महाबळेश्वरमधील पर्यटन व्यवसाय अजूनही पूर्णतः सुरू झालेला नाही। त्यामुळे घोडेस्वारी असेल, टॅक्सी व्यवसाय असेल किंवा छोटे छोटे दुकानदार असतील, अडचणीत सापडले आहेत। वास्तविक पाहता महापालिकेने या ठिकाणी पर्यटकांसाठी थर्मल स्कॅनिंग असेल, टेम्परेचर तपासणी किंवा सॅनिटायझर देऊनच प्रवेश दिला असला तरी अद्याप उद्योग पूर्ण सुरू झालेला नाही, असं इथलं पर्यटक आणि व्यावसायिकही सांगतात। गेल्या 15 दिवसापासून येथील जे पर्यटन आहे कायम अंशतः चालू केलेलं आहे, परंतु जे पॉइंट वगैरे आहेत किंवा जे पाहिजे असे म्हणावं असं येथील व्यवसाय सुरू झालेला नाही। आपल्यासोबत काही व्यावसायिक येथे आहे, आपण यांच्याशी बातचीत करूया की नक्की काय गेल्या 8 महिन्यापासून यांना कुठल्या समस्यांना सामना करावा लागलेला आहे। आपण दुकानदार आहात, काय नक्की तुमचं गेल्या 8 महिन्यापासून काय नुकसान झालेलं आहे किंवा आता जे व्यवसाय पर्यटन चालू झालेलं आहे, या पर्यटन चालू झाल्याचा आता काय परिणाम होणार आहे आपल्यावर? महाबळेश्वरमध्ये आता पूर्णपणे पर्यटन चालू नाही आहे। हॉटेल व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर त्यांना फिरण्यासाठी कोणतेही पॉईंट्स उपलब्ध नाही आहेत। त्यामुळं पर्यटक जरी आले तरी ते 3 दिवस राहणार असतील तर ते 1 ते 1.5 दिवसामध्ये निघून जाते आणि त्याचा प्रचारसुद्धा हा निगेटिव्ह पद्धतीने होतं की महाबळेश्वरमध्ये जाऊन काय फायदा नाही, फिरण्यासाठी कुठलंही साधन उपलब्ध नाही। आणि गेल्या 8 महिने अतिशय बेकार परिस्थिती महाबळेश्वरमध्ये आमची झालेली आहे। कर्ज काढावी लागलेली आहेत। आता काही कोऑपरेटिव्ह बँकांनी जवळजवळ 2-2 करोड रुपये कर्ज वाटलेली आहेत, तरी प्रशासनानं या ठिकाणी पर्यटन पूर्णपणे चालू करणं अतिशय गरजेचं आहे। आपलं काय म्हणणं आहे? महाबळेश्वरमध्ये लॉकडाऊन जाहीर झाला 21 मार्चला। 21 मार्च ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत लॉकडाऊन होता। तर इथलं जे पर्यटक जे आहे ते कलेक्टरने आदेशानुसार चालू झालेलं आहे असं म्हणतात, पण महाबळेश्वर नगरपालिकेतील हद्दीतील फक्त वेण्णा लेक चालू करण्यात आलेले आहे व वन विभागमधील एकही पॉईंट चालू झालेला नाही। तर इथले जे टॅक्सीधारक आहेत, घोडेधारक आहेत, ह्यांचा जो इन्कम सोर्स आहे हा फक्त कस्टमर बेस आहे आणि त्यातून त्यांना काही साधन मिळण्यात येत नाही। तर आमची एकच इच्छा आहे की लवकरात लवकर चालू करण्यात यावा आणि आमच्या तालुक्यातील पेशंट कमी आहे व गाववाले आम्ही काळजी सगळी घेतोय। तर आमची एकच इच्छा आहे की लवकरात लवकर सगळे पर्यटन चालू झालं की आम्हाला कस्टमर चालू होतील। आपण टॅक्सी व्यावसायिक म्हणून आहात, तर नक्की काय तुम्हाला आता प्रॉब्लेमचा? आता असा प्रॉब्लेम झालेला आहे की जवळजवळ 8 महिने झालं की सर्व लॉकडाऊनमुळे सर्व प्रॉब्लेम फार मोठा झालेला आहे आणि टॅक्सी व्यवसाय एकदम ठप्प झालेला आहे। लोकांनी कर्ज काढून अनेक गोष्टी फार त्रासात आलेले आहेत आणि आता वेण्णा लेक वगैरे हॉटेल वगैरे चालू झालेत, तर शासनानं महाबळेश्वरचे सर्व पॉईंट्स वगैरे चालू करावेत, त्याची साफसफाई करावी आणि इकडं महाबळेश्वरमध्ये फार लोक कमी आहेत त्याच्यामध्ये करोनामध्ये, तरी त्याच्यावर लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर पॉईंट चालू करावे। ती पण संपूर्ण आम्ही लोकांचे कर्ज घेऊन 8 महिने चाललेले आमचा हा परिवार मेटाकुटीला आलेला आहे आणि आता तर असं वाटतं की 8 महिने झाल्याच्या नंतर आम्ही मायकापुरांना काय जेवायला काय द्यायचं आणि बाकीचा दुसरा व्यवसाय कसा करायचा, काय करायचं, आता ह्याच्यावर आमचा अवलंबून आहे। आता 8 महिने झाल्याच्या नंतर पॅसेंजर आल्याच्या नंतर सीझन गेलं, सगळं राहिलेलं काय पुंजी होती ती पण संपून गेली। पण आता आमचा असा प्रश्न आलाय की इथून पुढे आता जर कधी शासनानं ह्या 1 तारखेच्या अगोदर नाही जर काय केलं तर आम्ही बायका पुढे घेऊन रस्त्यावर उतरणार आहे आणि जोपर्यंत महाबळेश्वरचं पॉईंट चालू नाही होत तोपर्यंत महाबळेश्वर चालू देणार नाही। येणारी जी दिवाळी आहे ती आम्हाला भरभराटीची ती जाईल आणि प्रशासनाला इथून जेव्हा ते चालू करतील तर महसूलच मिळणार आहे। जीएसटीच्या माध्यमातून हॉटेल व्यावसायिक त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात महसूल देतो। पर्यटकच आले नाही तर जीएसटीचं कॅल्क्युलेशन्स काय होणार? आमच्या नगरपालिकेचं आपण कालही पाहिलं कोट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे रोज। आमची नम्र विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर महाबळेश्वरला उभारी द्यायची असेल तर पर्यटन स्थळ तातडीनं चालू करण्यात यावे। एकूणच या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लवकरात लवकर येथील पर्यटन व्यवसाय संपूर्णपणे चालू करण्यात यावा आणि ह्यांची जे हालाकीचे दिवस आहेत हे लवकर शासनाने चांगले दिवस आणावेत आणि यांना दिवाळी गोड जावी। कॅमेरामॅन ओम सोनावलेसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।
महाबळेश्वरचा बाजार ही महाबळेश्वरची आणखी एक ओळख. मात्र हा बाजारही अद्याप पूर्णतः सुरू झालेला नाही. या ठिकाणचे पॉइंट बंद असल्यामुळे पर्यटक बाजारातही फिरकत नाहीत. त्यामुळे पॉइंट जर लवकर सुरू केले नाही तर आंदोलनाचा इशारा इथल्या व्यावसायिकांनी दिलाय. परंतु गेल्या काही दिवसापासून येथील काही अंशतः पर्यटनाला सुरुवात झालेली आहे. शासनाने पर्यटनासाठी महाबळेश्वर खुलं करण्यात आलेलं आहे. परंतु काही जे येथील पॉइंट आहेत, आर्थर पॉइंट असू दे किंवा मंकी पॉइंट असू दे किंवा येथील महाबळेश्वरमधील कमीत कमी 30 ते 40 पॉइंट आहेत, हे अजून सुद्धा पर्यटनासाठी खुले केलेले नाही. पर्यटक येत आहेत परंतु नाराज होऊन माघारी जात आहेत. त्याचबरोबर येथील जे नगरपालिका प्रशासन आहे यांनी या पॉइंटला सध्या तरी बंदी घातलेली आहे. येथील जे व्यापारी लोक आहेत किंवा नगरपालिका आहे यांचा मोठ्या प्रमाणात येथे नुकसान झाल्यामुळे पर्यटन हे जे बंदी घातलेले ठिकाण आहेत हे सुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यात यावीत आणि जे त्यांचा व्यवसाय बंद आहे त्या व्यवसायाला पुन्हा एकदा चालना मिळावी असे येथील स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी बोलून दाखवलेले आहे. कॅमेरामन ओम सोनालेसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा. आता वेळ झाली आहे एका छोट्या विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा ग्राउंड झिरो या विशेष बातमीपत्रात स्वागत. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर पुणे देशातच नव्हे तर जगभरात कोरोनाचं हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. गेल्या 7 महिन्यामध्ये कोरोनाचे 1,62,000हून अधिक रुग्ण पुण्यात आढळलेत. मात्र त्यापैकी 90 ते 95% रुग्ण बरे होऊन घरी सुद्धा परतले. एप्रिल जून महिन्यामध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता खूप कमी झाली आहे. त्यामुळे महापालिकेने निश्वास सोडलाय. कोरोनाच्या रुग्णांनी आता घरच्या घरीच उपचार घ्यावेत असं महापालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे पुण्यातील कोविड सेंटर्स, टेस्टिंग सेंटर्स आता बंद करण्यात आली आहेत. या संदर्भात महापौर आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. जनजीवन हळूहळू सुरळीत होते. आपण पाहिलं की सगळ्याच व्यवस्था आता चालू झाल्यात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की हॉटेल चालू झाली, दुकानं चालू झाली, मॉल चालू झाले. अगदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुद्धा आता पूर्ण क्षमतेने सुरू होताना आपल्याला दिसत आहेत. मग अशा याच्यामध्ये आपण पाहिलं की आता जिम सुरू झाल्या, ग्रंथालय, वाचनालय सुरू होत आहेत. त्यामुळे हळूहळू आता लोकांची मागणी ही होती की पुण्यातली उद्यानं सुद्धा आता तुम्ही सुरू करावी आणि म्हणून आपण 1 तारखेपासून उद्यानं सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याच्यामध्ये काही नियम आपण घालून दिलेले आहेत, काही अटी त्याच्यामध्ये आपण टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काही वेळेची मर्यादा तर निश्चितपणे आहे. परंतु कुठल्याही प्रकारचे दिवाळीच्या सुद्धा पार्श्वभूमीवरती आणि इतर सार्वजनिक कुठलेही कार्यक्रम त्या ठिकाणी करायला आपण मनाई केलेली आहे. त्यामुळे एकत्रितपणे 4 लोक जमतील, 10 लोक जमतील असं कुठलंही काम किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार नाही. केवळ त्यामध्ये आपण लहान मुलांची खेळणी असतील, ज्येष्ठ नागरिकांना किंवा नागरिकांना व्यायाम करण्याची जी काही साहित्य आहेत, ओपन जिम ही वापरणे सुद्धा मनाई केलेली आहे. त्यामुळे केवळ त्या ठिकाणी असलेले जॉगिंग ट्रॅक्स असतील, त्या ठिकाणचे लॉन्स असतील, या ठिकाणी फिरणं, तिथं व्यायाम करणं, स्वतंत्र व्यायाम करणं अशा प्रकारची केवळ परवानगी आपण त्या ठिकाणी देतोय. दिवाळी पहाट होणारच नाही म्हणजे बागेत? दिवाळी पहाट वगैरे अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमाला महानगरपालिका परवानगी उद्यानामध्ये देणार नाही. माझ्यासोबत पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत संजीव वावरे सर. सर, खरं तर काय सध्या प्रोसेस आहे आणि काय रुग्णांची परिस्थिती आहे आणि ती कशामुळे खरं तर कमी होताना दिसते? ऑक्टोबर महिना जसा सुरू झाला तसा केसेसचा डाऊनफॉल व्हायला सुरुवात झालेला आहे. गेल्या 15 दिवसापासून जर तुम्ही बघितलं तर 400-450 पेक्षा जास्त रुग्णांची संख्या नाही आहे. आणि याच्या पाठीमागं निश्चितच कारणं भरपूर आहेत. अनेक कारणं सांगायची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन जे आहे, पब्लिक अवेअरनेस जो आहे, म्हणजे लोकांच्यामध्ये बऱ्यापैकी चांगली जनजागृती झालेली आहे. मास्कचा वापर करणे, गर्दी न जाणे, हात स्वच्छ धुणे या गोष्टी आणि शिवाय जर कुणाला लक्षणं असतील तर ताबडतोब सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये दाखवून घेणे याबाबत लोकांच्या मनामध्ये जनजागरण चांगलं झालेलं आहे. त्यामुळं अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट आणि प्रॉपर ट्रीटमेंट हे तिन्ही सूत्री आपण सध्या अवलंबिलेली आहेत. त्यामुळे निश्चितच रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. सर, खरं तर आता काही सेंटर आपण बंद केलेत कोविडचे आणि काही टेस्टिंग सेंटर पण बंद केलेत. ती कशा परिस्थितीत तिथे येणारी संख्या खरंच कमी होती का नाही, ती काय आहे आता सध्याची? सुरुवातीच्या काळामध्ये मार्चमध्ये जशा केसेस सुरू झाल्या आणि एप्रिल मे मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ केसेस सुरू झाल्या
त्यावेळेस आपण हळूहळू कोविड केअर सेंटर्स वाढवत होतो, त्यांची संख्या वाढवत होतो, बेडची संख्या वाढवत होतो. साधारणतः 10 ते 12,000 बेडची संख्या आपण केवळ कोविड केअर सेंटरमध्ये केली होती, तयार केली होती बेड्सची संख्या. या व्यतिरिक्त DCH आणि DCHC म्हणजे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील, जिथे ऑक्सिजनच्या बेड्स असतील आणि व्हेंटिलेटरच्या बेड्स असतील, असे DCH आणि DCHC याच्यामध्ये पण जवळजवळ 7,000 7,500 बेड्स आपण निर्माण केले होत्या. परंतु ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून जशी रुग्णांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून आपण होम आयसोलेशनला सुरुवात केल्यामुळे बरेचसे रुग्ण जे एसिम्प्टोमॅटिक किंवा सौम्य लक्षणं किंवा अतिसौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना आपण घरीच उपचार देत होतो. त्यामुळे आपली CCCची संख्या आपण कमी करत आणली आणि आजच्या मितीला साधारणतः 4 CCC आपल्याकडे केवळ कार्यरत आहेत. बाकीच्या 20 CCC आपण पूर्णपणे बंद केलेल्या आहेत. सर, खरं तर एक केंद्रीय पथकाने एक आपल्याकडे अहवाल दिला होता की दुसरी लाट येण्याची शक्यता आहे कदाचित डिसेंबर आणि जानेवारीमध्ये. त्या परिस्थितीवर आपण कसं लक्ष ठेवून आहे आणि त्याची तयारी काय आपल्याकडे आहे का? निश्चितच केंद्र शासनाचं जे पथक आलं होतं त्यांनी सांगितलं होतं की एक शक्यता वर्तवली होती त्यांनी की आजवरचा इतिहास लक्षात घेता आणि पाश्चिमात्य देशामध्ये सध्या जे सुरू आहे त्यांचाही अनुभव लक्षात घेता थंडीचे दिवस आता येत आहेत, उत्सवाचे दिवस येत आहेत, त्यामुळे परत लोकांचं इंटरमिंगलिंग होऊ शकतं, लोक परत मिक्स होऊ शकतात आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे कदाचित दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु जरी दुसरी लाट आली तरी त्याची तयारी करण्यासाठी पूर्ण क्षमतेने पुणे महानगरपालिका सज्ज आहे. आवश्यक असणारे बेड्स, आवश्यक असणारे व्हेंटिलेटर्स, आवश्यक असणारे ऑक्सिजनचे बेड याची सर्व पूर्ण तयारी पुणे महानगरपालिकेने केलेली आहे. नक्कीच आपण पाहत होतो की गेले काही दिवसापासून पुण्यातली कोरोनाचा आकडा कमी होत नव्हता आणि त्या पार्श्वभूमी खरं तर एक चिंतेचं वातावरण सर्वांच्या मनामध्ये होतं. मात्र सध्या तरी पुण्यातली आकडेवारी कमी झालेली आहे बरीचशी आणि त्यामुळं प्रशासन जरी दुसरी लाट आली तरी त्यासाठीही सज्ज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे. कोल्हापुरातील फाउंड्री उद्योग, महाबळेश्वरचं पर्यटन आणि पुण्यातील कोरोना रुग्णांच्या बाबतीतला आढावा आपण या विशेष बातमीपत्रात घेतला. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.